रामराम मंडळी, कसे आहात? आज मी बनवली सोयाबीनची भाजी माझ्या पद्धतीने, म्हणजे माझी काकू कशी बनवायची ना तशी. काकू थोडीशी बेसन वगैरे टाकायची त्याच्यामध्ये, पण मला माहिती आहे की थोडंफार तिच्या लक्षात होतं कसं बनवते ती, तसं मी बनवलं. आणि आता हे जे प्रोडक्ट आहे ते ऑनलाईन मागवलेलं आहे, ड्रायफ्रूट. आता तुम्ही बघत असाल तो ओपन होता बॉक्स ऑलरेडी. आता बॉक्स पण ओपन होता, त्याचं झाकण पण उघडं होतं, त्यातले ना ड्रायफ्रूट पण कमी होते. पण काय आहे ना की तो डिलिव्हरीवाला जो माणूस आहे ना, तो भरपूर दिवसापासून आम्ही त्याला ओळखतो. आम्ही म्हणजे मी ओळखते, म्हणून मी काय बोलले नाही आणि ह्यांना पण काही सांगितलं नाही, म्हणजे सासूबाईला काही सांगितलंच नाही की असं असं झालं म्हणून. नाही तर त्यांनी ते पार्सल रिटर्नच केलं असतं. तसं रिटर्नच करायला पाहिजे होतं, त्यातलं ड्रायफ्रूट गायब केलं सगळं. काय आता काय बोलणार एवढ्या मोठ्या लोकांना, एवढ्या मोठ्या माणसांना. माझ्यासमोर त्याने उलटाच बॉक्स ओपन केला. बोलतो नाही नाही ह्याच्यात हे फुटलेलं आहे, ह्या कसं काय फुटलं काय माहिती. अरे किती सरळ सरळ माणूस खोटं बोलत होता, कळत होतं आपल्याला. एवढी मोठी माणसं खोटं बोलतात ना, मला ना लय राग येतो राव. दुनियात ना पाप लय वाढलं. हे माझे ऑनलाईन आलेले शूज आहेत, कॅफॉन कंपनीचे आहेत. एवढे सॉफ्ट आहेत ना राव, खरंच. याचे पण मी पहिले ह्याच कंपनीचे शूज मागवलेले आहेत, तुम्हाला दाखवले असतील, काय दाखवले नाही माहिती नाही मला. पण ना लई भारी, एवढे सॉफ्ट आहेत ना की तुम्ही ह्या कंपनीचा एकदा जर शूज वापरला ना म्हणजे बायकांनी, तर त्या दुसरा कुठलाच वापरणार नाहीत. मी ते गॅरंटी देते. एक नंबर, एवढा सॉफ्ट आहे ना. अगोदर माझ्याकडे पिंक कलरचे होते आणि आता ह्या कलरचे मागवले. थोडी डिझाईन वेगळी आहे दोन्ही शूजची. पालक साफ करून घेते. पालक एकदम कवळी भेटलेली, 20 रुपयाची एक जोडी. माझी आजी तर एवढी, आमच्या इथं शेतात बायका काम करायला यायचे, त्यांना देऊन टाकायची अशीच. माझ्या आजीच्या हातातून शेतात ना काही पण टाकलं ना, पेरलं ना, तरी यायचं एवढं मोठं. झेंडूचे फुलं घेण्यासाठी तर अख्खं गाव माझ्या आजीकडेच यायचं. बी पण घेण्यासाठी आजीकडेच यायचं. आणि आमची आजी आम्ही लहान असताना सगळ्यांच्या हातात थोडं थोडं बी द्यायची, सगळ्यांना बोलायची टाका. मला तर त्या डिलिव्हरीवाल्या माणसाचा ना, एवढा मोठा माणूस आहे तो, कसा खोटं बोलू शकतो. मी तर सासूबाईला बोललेच नाही, त्यांनी घेतलंच नसतं. पण काय आहे ना की माझे सासरे बुवा आहेत ना, ते आजारी आहेत, त्यांच्यासाठी ते मागवलं. अजून लेट झालं असतं म्हणून म्हटलं जाऊ दे. तसं मी त्यांची कंप्लीट करू शकले असते फ्लिपकार्टवरती, पण कशाला कुणाच्या पोटावर लात मारायची. त्या बॉक्सवर, त्या ह्याच्यावर व्यवस्थित लिहिलेलं, हे जर सील ओपन असेल ना तर ह्याला घेऊच नका. आणि ज्या कंपनीचा तो ड्रायफ्रूट आहे ना, 1 किलोचा तो डब्बा आहे, त्या डब्याचं तुम्ही जेव्हा झाकण उघडलं ना तर कळतं की पाव किलो तर झाकणाचंच वजन आहे त्या. हे बघा, असं असतं ऑनलाईनचं. ज्याला माहिती आहे ऑनलाईन सगळं घ्यायचं, तेच तो बरोबर करतो. बघा, सोयाबीन घेतले, थोडेसे बारीक सोयाबीन होते. त्यात तेल टाकून ना भाजून घेतलं. खमंग असं वास आला पाहिजे, असा भाजी असं खाताना सुद्धा एकदम भारी लागते, अशी खमंग. हा तांदूळ आहे ना, वाडा कोलम आहे. एवढासा जरी बनवला ना तर एवढा मोठा होतो. शिजत तर पटकन नाहीच. सोयाबीनची भाजी भाकरी खायला. तर मिक्सरच्या भांड्यात ना जाड जाड सगळं कापून टाकलेलं, कांदा, लसूण, टोमॅटो बारीक केलं, एकदम ग्रेव्ही बनवली. आणि कढईमध्ये आपल्या तेलामध्ये टाकण्यासाठी हे सगळी तयारी. एवढं जास्त कुठं नाही करायचं, जसं सोपं. एवढ्या गरमीचे दिवस आहेत तर किचनमध्ये उभं राहून बघा, तुम्हाला कळेल मग काय. मी तर एक टाइम खायला तयार आहे बाबा.
मला जर बोलले ना सासूबाई की स्वयंपाक नको बनवू, तर मी तर नाहीच बनवत. समोसा वडापाव असंच खाऊन जगेल मी. बघा, कढईमध्ये तेल टाकलं. आपला जो मसाला आहे बारीक केलेला, याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तो टाकायचा. तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. मस्त तेल पण जास्त गरम झालेलं, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागला. पटकन जेव्हा ह्या मसाल्याला तेल सोडायला लागलं ना, समजून जायचं की तो भाजला गेलेला आहे. आपले नॉर्मल जे काय असतात ते मसाले वापरायचे. मग आपली भाजी तयार. असे मी सासूबाई असताना नाही बनवत भाजी, कारण त्यांना आवडत नाही. त्यांना कुकरमध्ये लावा. हळद टाकलीच नाही, कारण लाल मिरचीनेच मस्त कलर आला असता ना भाजीला. बघा, पाणी टाकून ना चांगलं 10-12 मिनटं शिजू द्यायचं. बारीक गॅस करून झाकायचं. तर तुम्ही थोडंसं झाका. आपल्यासाठी 2 भाकरी बनवून घेते. 2 भाकरीत माझा अख्खा दिवस जातो, काही इश्यू नाही. भाजीला ना रस्सा थोडासा कमी झालेला, कारण भाकरीसोबत ना जास्त लागतो. भाकर चुरून खातात. आता मला एवढं मोठं झाल्यावर कळलं की भाकर चुरून का खातात. कारण एक घास 32 वेळा सगळायचा असतो किंवा चावायचा असतो. तर काला गेल्याने एवढी गोष्ट सगळं थांबणार ना, डायरेक्ट गिळायचंच काम. माझे आजोबा असेच करायचे. आम्ही 3-4 पोरं त्यांच्या ताटात जेवायला बसायचो आणि एक जग भरून पाणी घेणार, मोठा जग भरून, त्यांच्यासाठीच पाणी, आणि एक मोठा तांबे भरून. जेवण झालं का एवढं सगळं पाणी सगळं पिणार. आम्ही पण 4-5 कार्टे त्यांच्या ताटात बसायचो. ते कधीच काही बोलायचे नाही आम्हाला. बघा, झाली भाजी. मस्त कलर पण आलाय ना. आवडली का तुम्हाला? माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे डिटॉक्स वॉटर आहे, जे मी बनवून ठेवलेलं. थोडे दिवस झाले पिलंच नव्हतं. सकाळी एवढं गरम व्हायचं, कसं करणार. चला मंडळी, नंतर भेटू. बाय.